नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये दाखवलं होतं की काल जागतिक पर्यावरण दिन होता आणि मी हे झेड प्लांट काल लावलं होतं. तर ते लावताना मी एक गोष्ट मागवली ती म्हणजे हे पॉटो मिक्स मी उगाऊ म्हणून मागवलं, पण हे मी तर ॲमेझॉनवरून मागवलं होतं. याच्या आधी मी शेणखत आणि गांडूळ खत मागवलं होतं, पण हे मी पहिल्यांदा बघितलं आणि इतकं छान आहे ना, मी खरंच तुम्हाला पर्सनली रेकमेंड करेन. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण ह्यामध्ये ह्या ज्या 11 गोष्टी घातल्यात ना, यामुळे आपलं झाड इतकं छान राहतं, झाडाचं ड्रेनेज इतकं मस्त राहतं. स्पेशली घरातली जी इंडोर प्लांट्स असतात त्याच्यासाठी एकदम बेस्ट गोष्ट आहे. तर तुम्हाला हवं असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन की हे पॉटो मिक्स तुम्ही नक्की घ्या. ज्यांच्या पण घरी झाडांचा प्रॉब्लेम होतोय तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे हे. तर बरेच जणांनी विचारलं होतं की ताई हेअर कलर कुठला करते. तर मी तर आता हा जो रेग्युलर हेअर कलर करणार आहे, म्हणजे आज मी करणार आहे, आज मी घरीच करणार आहे. नॉर्मली मी पार्लरमध्ये वगैरे जाऊन करते, कारण कसे फ्रंटचे एवढे केस कवर करता येतात, पण ह्या साईडला जे केस आहेत त्यांना आपल्याला कवर करता येत नाही. तर म्हणून मग मी रेग्युलरली पार्लरमध्ये जाऊन करते. महिन्यातून एकदा तरी कलर करावाच लागतो, नाहीतर लगेचच केस ग्रे हेअर्स लगेच दिसतात. बघा, तुम्हाला दिसत असतील इथे ग्रे हेअर्स, तर ते खूप खराब दिसतात. त्याने आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप खराब दिसते. बघा, या साईडला दिसत असेल तुम्हाला. तर आणि माझे केस कसे ट्रीटमेंट केलेले असल्यामुळे आणि मला मेहंदी सूट होत नाही. मेहंदी लावली का माझं डोकं लगेच दुखतं आणि केस एकदम रफ पण होतात, तर म्हणून मी मेहंदी लावत नाही. हा कलर मला खूप चांगला सूट झालाय. केस पण याने व्यवस्थित राहतात, हेल्दी राहतात. बरेच जण असं म्हणतात की कलर रेग्युलर यूज केल्याने केस खराब होतात, पण तुम्ही कुठल्या क्वालिटीचे कलर यूज करताय त्याच्यावरती डिपेंड असतं. तर तुम्ही साधे कलर म्हणजे स्ट्रिक्स म्हणा किंवा असे हलके जे एकदम कलर असतात ते जर वापरले तर केस खराब होतातच. पण चांगले व्यवस्थित कलर वापरले तर केसांना म्हणजे केस खराब होत नाहीत आपल्या. आता मी रेग्युलर यूज करते हा कलर, तरी तुम्ही केस बघत असाल माझे की किती व्यवस्थित आहेत. तुम्ही कशी काळजी घेता केसांची त्यावरती डिपेंड असतं. तर मी जो कलर यूज करते रेग्युलर, तर हा मॅट्रिक्सचा कलर आहे. याच्या आधी सुद्धा मी दाखवला होता मॅट्रिक्सचा. हा याच्यामध्ये माजिरेलचा पण मिळतो, लॉरियलचा किंवा मॅट्रिक्सचा, दोन्ही तुम्ही यूज करू शकता. आणि हा शेड नंबर आहे, हा 4 नंबर आहे शेड नंबर. तर हा 4 वापरते मी. तुम्ही माजिरेल लॉरियलमध्ये जरी घेतलात तरी तुम्ही 4 नंबरचा वापरा. जो नॅचरल ब्राऊन कलर आहे, हा मीडियम ब्राऊन कलर आहे. तर असे थोडासा असा कलर येतो. मी तुम्हाला कलर म्हणजे केस वॉश केल्यानंतर पण दाखवेल की कसा कलर येतोय. तर पार्लरमध्ये असं फक्त टचअप करण्यासाठी त्याचे 1,500 ते 1,500 रुपयापर्यंत, म्हणजे तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्याच्यानुसार ते पैसे चार्ज करतात. आणि पूर्ण केसांना जर कलर करायचा असेल, ग्लोबल कलर करायचं असेल, तर 3-3,500 रुपये खर्च करावे लागतात. आणि जर अशी आपण ट्यूब घरच्या घरी आणली तर ही 300-350 पर्यंत मला वाटते ही ट्यूब येऊन जाते. 300 याच्यावरती प्राइस इथे दिली नाहीये, तरी पण 350-300 पर्यंत ही ट्यूब येते मॅट्रिक्सची. आणि त्याच्यासोबत आपल्याला लागतं ते म्हणजे डेव्हलपर. 370 रुपीजची ती ट्यूब आहे. आणि हे 20% असं लिहिलेलं असतं याच्यावरती. डेव्हलपर तुम्ही सांगितलं ना, कुठल्याही ब्युटी शॉपमध्ये तुम्ही गेलात जिथे असे प्रोडक्ट्स मिळतात, तिथे तुम्ही विचारलं तर हेअर कलरसाठी डेव्हलपर सांगायचं लॉरियलचं 20% वालं. हेच कलरमध्ये मिक्स करावं लागतं आपल्याला. तर हे कसं, हे केसांना आपल्या कंडिशनिंगचं काम करतं, कारण कलरमुळे केस ड्राय होतात, तर हे कंडिशनिंगचं काम करतं. तर हे पण जास्त काही कॉस्टली नाही, म्हणजे ओव्हरऑल दोन्ही. आणि हे एकदा आणलं ना तर तुम्हाला जवळपास 10 वेळा तरी यूज होतं हे बऱ्यापैकी. तर आपलं 400-500 रुपयामध्ये वन टाइम तुमचं ट्यूब पण तुम्हाला एवढी पूर्ण लागणार नाही केसांना, अर्धीच ट्यूब लागेल. केसांच्या लेंथवरती असतं. तर म्हणजे तुम्हाला ही 2दा ट्यूब पुरते. आणि हे जर आणलं तर हे 10 वेळा पुरतं. म्हणजे विचार करा की आपली किती कॉस्ट सेव्हिंग होऊ शकते. फक्त एवढंच असतं की आपल्याला स्वतःला व्यवस्थित अप्लाय करता येत नाही, तर तुम्ही दुसऱ्यांची कोणाची मदत घेऊ शकता. आता सध्या घरी
निष्ठा आहे तर मग मी तिला सांगणार आहे लावायला. आणि हे लावताना आपल्याला हँड ग्लव्स कंपल्सरी यूज करावे लागतात, नाही तर कलर आपल्या हाताला वगैरे लागतो. त्यानंतर अशा प्रकारचा छोटा ब्रश लागतो ॲप्लाय करण्यासाठी आणि ह्याची टेलकोम बोलतात त्याला. ही टेलकोम लागते म्हणजे तुम्ही सेक्शन केसांचे व्यवस्थित काढू शकता आणि कलर लावू शकता. हा कलर जरी स्किनला जरी लागला तरी ह्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही कलरचा. आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला काय आहेत त्या कलर लावता लावता सांगेन. तर ही क्रीम थोडी तरी केमिकलाइज तर असतेच, हे मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी ही क्रीम काढण्यासाठी आहे ना कुठलंही धातूचं भांडं घ्यायचं नाही, कारण त्याच्यासोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होते. तर म्हणून यासाठी तुम्ही प्लास्टिक किंवा काचेचंच बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही क्रीम मिक्स करायची आहे. तर ही मी मॅट्रिक्सची क्रीम घेते, याच्यासोबत लॉरियल माजिरेलची पण क्रीम येते, ती पण तुम्ही घेऊ शकता समजा तुमच्या इथे ही मिळत नसेल तर. तर बघा क्रीम मी थोडी जास्तच घेतली आहे, कारण माझे केस लास्ट टाइम म्हणजे मागच्या वेळेला पार्लरमध्ये जेव्हा गेली होती ना तर त्यांनी थोडासा फॅशन शेड केला होता, म्हणजे ब्राऊन असा लाईट ब्राऊन केला होता आणि मला नको आहे तो लाईट ब्राऊन शेड. मला थोडासा डार्क शेड हवा होता. याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स सुद्धा तुम्हाला मिळतात. ज्यांना आता मुलींना काही वेगळे शेड्स करायचे असतात तर तशाही बऱ्याचशा शेड्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर हे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की डेव्हलपर म्हणतात याला, लिक्विड असतं हे की ज्याने केसांना छान कंडिशनिंग मिळतं. आणि 20% डेव्हलपर लागतं, म्हणजे 20% वालंच डेव्हलपर ह्या हेअर कलरसाठी लागतं. तर जेवढा तुम्ही कलर घेतलाय ना तेवढंच तुम्ही डेव्हलपर घ्या, खूप जास्त नका घेऊ, नाहीतर काय होतं कलर लवकर बसत नाही आणि अगदी फेंट बसतो. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे कलर खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. पार्लरमध्ये प्रोफेशनल हेच कलर्स यूज केले जातात. आणि आता सध्या जर तुम्ही म्हणत असाल की ताई हे कलर केले एकदा की केस आणखीन ग्रे होतील, आणखीन ग्रे वाढत जातील, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की केस ह्याच्यामुळे अजिबात ग्रे होत नाहीत, कलर्समुळे केस ग्रे होत नाहीत. तुम्ही कुठल्या क्वालिटीचे कलर वापरताना त्याने तुमच्या केसांवरती फरक पडत असतो. आता मेहंदी जरी लावली तरी बऱ्याच जणांना मेहंदी केसांना सूट होत नाही. ज्यांचे ड्राय केस असतात ते आणखीन जास्तीत जास्त ड्राय होत जातात. आणि आता तर हे हवा पाणी एवढं सगळं पोल्युटेड आहे ना की अगदी लहान मुलांपासून ग्रे हेअर्स यायला सुरुवात झाली आहे. तर थोडे असतील तर ठीक आहे, पण आता जास्त क्वांटिटीमध्ये असतील म्हणजे आफ्टर 30-35 बघा केस खूप आता दिसतात आणि खूप खराब दिसतात ते. तर त्याच्यासाठी असे चांगले कलर्स यूज करणं खूप मस्ट आहे. डाय अजिबात वापरू नका. जे गार्नियर स्ट्रिक्स वगैरे असे जे एकदम कमी किंवा आता नवीनच आलेत की फक्त शॅम्पू सारखं लावायचं आणि लगेचच केस तुमचे ब्लॅक किंवा जोही कलर आहे तो होतो, पण त्याने तेवढ्याच लवकर तुमचे केस खराब होतात. आता मी हा कलर खूप वर्षापासून वापरते आणि मी तुम्हाला एकदम डोळे झाकून रेकमेंड करू शकते की तुम्ही नक्की हा कलर यूज करून बघा. मी मागच्या वेळी बघा सासूबाईंना सुद्धा लावला होता, आईंना, तर त्यांना सुद्धा मी रेग्युलरली हाच कलर लावून देते. आणि एकदा हा कलर तुम्ही लावलात ना म्हणजे रेग्युलर लावत राहिलात तर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा महिन्यातून एकदा तुम्ही जर लावलात तर तुम्हाला महिनाभर अजिबात केसांकडे लक्ष द्यायची गरज लागत नाही. नाही तर बघा तुम्ही खूप छान आपण तयारी करतो पण फक्त ग्रे हेअर्समुळे तुमची सगळी तयारी म्हणजे सगळ्या तयारीवरती पाणी फिरवलं जातं. तर म्हणून म्हटलं की चला आज तुमच्यासोबत शेअर करू. आज घरीच मी कलर करत होती, कारण पूर्ण मला केसांना ना हा ग्लोबल कलर करायचा होता. आणि एरवी काय होतं ना मी फ्रंटला लावून घेते पण बॅक साईडला जे केस आहेत तिथे व्यवस्थित लावता येते आणि मग नंतर ते खूप वाढत जातात. आणि मग जास्त वाढल्यानंतर पार्लरमध्ये सुद्धा त्याचे जास्त पैसे चार्ज केले जातात. म्हणजे त्यांची लावण्याची जी पद्धत असते ना ती थोडी वेगळी असते. कलरचे पैसे तर असतातच पण सर्व्हिसचे पैसे जास्त असतात. तर म्हणून ते चार्जेस ते जास्त घेतात आणि घरी आपल्याला लावायला थोडीशी मेहनत ते घ्यावी लागते. कारण हे जर जास्त ग्रे हेअर्स असतील आपले तर तुम्हाला एक एक सेक्शन काढून तिथे ते ग्रे हेअर्सला कलर करावं लागतं, म्हणजे टचअप करावं लागतं. पण महिन्यातून एकदाच वापरा. खूप जास्त पण म्हणजे 15 दिवसातून 10 दिवसातून लगेचच असे कलर यूज करू नका, ते जास्त हानिकारक होऊ शकतात.
आणि तुम्ही हा कलर ना फक्त 35 ते 40 मिनिटं केसांना ठेवायचा. मेहंदी आपल्याला रात्रभर केसांना कधी कधी काही जण ठेवून झोपतात, पण त्याचा म्हणजे एकदम रिव्हर्स इफेक्ट कधी कधी तुमच्या डोळ्यांवर सुद्धा जाणवू शकतो. माझी एक मैत्रीण होती, ती खूप मेहंदी यूज करायची आणि तिचे डोळे अक्षरशः लाल लाल दिसायचे पूर्ण. म्हणजे तो परिणाम जो आहे ना मेहंदीचा, तो डोळ्यांवर सुद्धा कधी कधी होतो. तर ऑर्गॅनिक गोष्टी तर चांगल्या असतातच, पण अशा गोष्टी ज्या म्हणजे आपल्या अशा केमिकलाइज आहेत, पण त्यातल्या त्यात खूप कमी, याच्यामध्ये जो अमोनिया आहे ना, तो खूप कमी प्रमाणात असतो. म्हणूनच आपल्या केसांना तो त्रास देत नाही किंवा हानिकारक ठरत नाही. तर मी तरी खूप वर्ष झाले हा कलर वापरते आणि म्हणून मी तुम्हाला बिनधास्त सांगू शकते की तुम्ही हा कलर नक्की वापरून बघा. ज्यांना म्हणजे ज्यांना सारखं सारखं खूप ग्रे हेअर्सचा खूप जास्तच प्रमाणात त्रास असेल, कारण मी खूप प्रकारचे तेल सगळं सगळं वापरून बघितलं, पण ग्रे हेअर्स काही जायचं नाव घेत नाहीत. तर शेवटी हाच एक ऑप्शन माझ्याकडे होता आणि हाच एक ऑप्शन आता मी सध्या वापरते. तर निष्ठा लावत होती, पण तिला व्यवस्थित लावायला जमत नव्हतं. आता म्हणून मग मी म्हटलं दे मीच लावते. तो फ्रंटचा जो भाग आहे तो मी पूर्ण व्यवस्थित लावून कव्हर करते. आणि हे जे टेल्कोमेन आहे ह्याने तुम्ही लावताना ना म्हणजे ब्रशने लावायचं आणि त्यानंतर तो कलर थोडासा असा छान स्प्रेड करायचा केसांना, म्हणजे तो ओव्हरऑल केसांमध्ये पूर्ण स्प्रेड होतो आणि फक्त टचअपला दिसत नाही, पूर्ण केसांना कलर दिसतो. तर बघा, जसं मेहंदी लावल्यानंतर कसं केस मस्त बांधून ठेवतात, तर तसे मी केस व्यवस्थित सगळे सरळ केले छान आणि बांधलेत. आणि त्यानंतर 30 मिनिटांनी आपल्याला केस धुवायचे असतात. तर आता तोपर्यंत काय करायचं, तर मग एसीचं हे जरा काम मी काढलं होतं. म्हणजे एसी आहे ना खूपच कमी हवा फेकत होता सध्या. तर मग म्हटलं बघू तरी एकदा की काय प्रॉब्लेम होतोय. पण हे काढणंच खूप डेंजरस आहे, कारण हा जो पोर्शन आहे ना हा काढायला खूप भीती वाटते, कारण त्याचा एकदम कटकट कटकट असा आवाज येतो आणि कधी कधी असं वाटतं की तुटलं की काय आतलं काय. तर म्हणजे असं माझ्यासोबत होतं. म्हणून एसी क्लीन करणं इझी आहे, पण हे जे कव्हर काढणं आणि कव्हर लावणं हाच पार्ट मला खूप डेंजर वाटला त्याच्यामध्ये. फर्स्ट टाइम मी ही गोष्ट काढली. आधी मी 2-3 वेळा बघितलं, जेव्हा क्लिनिंगला ते येत होते ना, तर तेव्हा बघितलं की कशा प्रकारे ते क्लीन करतायत. तर म्हणून निष्ठाला म्हटलं चल आपण आज ट्राय करूया. तर असं घरच्या घरी आपण क्लिनिंग करू शकतो, ही बेसिक क्लिनिंग. बघा किती त्या जाळ्या, बघा केवढी डस्ट बसली त्याच्यामध्ये, म्हणूनच हवा येत नव्हती. आणि अशी जेव्हा डस्ट असते ना एसी मध्ये, तेव्हा हवा येताना वेगळाच एक वास सुद्धा त्याच्यामधून येतो. तर म्हणून मग म्हटलं चल काढूनच बघू आपण. आणि अशा प्रकारे बघा ते सर्व्हिसिंगवाले येतात ना, तर बघत असाल तुम्ही सुद्धा ब्रश घेतात ते. तर मी पण एक एक्स्ट्रा ब्रश घेतला आणि पाणी घ्यायचं म्हणजे थोडंसं, आणि त्याने त्या ब्रशने ते क्लीन करायचं. पूर्ण ब्रशला ना संपूर्ण डस्ट त्याच्यामध्ये जमा होते. तर हे आपण धूप लावतो, अगरबत्ती लावतो, त्याचा सगळा जो स्मोक असतो म्हणजे धूर असतो, तो सगळा एसी खेचून घेतो आणि त्याच्यामुळे ते खराब होतात. तर आता बऱ्याच गोष्टी ऐकण्यात आल्या, एसीचे स्फोट होतात वगैरे. तर अशा प्रकारे जर आपण हा जो फिल्टर आहे ना एसीचा, हा बाहेरचा आउटर हे फिल्टर्स हे जर क्लीन ठेवले, तर एसीच्या प्रोसेसरवर किंवा कॉइलवर तेवढा प्रेशर येत नाही. कारण टेम्परेचर सध्या खूप बाहेर जास्त आहे, दिवसभर सुद्धा आपले एसी चालू राहतात. तर म्हणून तुम्ही सर्व्हिसिंग करू शकत असाल तर करा, पण किंवा तुम्ही सर्व्हिसिंगवाल्याला बोलवा आणि एसीचं प्रॉपर सर्व्हिसिंग करून घ्या. कारण या छोट्या गोष्टी वाटतात, पण या खूप भयानक ठरू शकतात कधी कधी. तर बघा, क्लीन केल्यानंतर तुम्ही मगाशी त्या जाळ्या बघितल्यात, अक्षरशः काळ्या झाल्या होत्या. आणि बघा क्लीन केल्यावर म्हणजे केवढी धूळ त्याच्यामध्ये जमा झाली होती आणि तीच धूळ त्याच्यातून पास ऑन होत असते आपल्यापर्यंत. तर म्हणून अशा प्रकारे एसीचं महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे हे क्लिनिंग होणं खूप मस्ट आहे. आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं की हे खोलणं आणि लावणं हाच खरंच माझ्या समोर खूप मोठा डिफिकल्ट असा प्रश्न होता, पण फायनली झालं आणि मस्त एसी क्लीन झाला आणि इतकी थंड हवा फेकायला लागली ना. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा ब्लू स्टारचा एसी मी ॲमेझॉनवरूनच ऑनलाईनच मागवला होता आणि खूप छान चालतोय, व्यवस्थित चालतोय. तर चला, माझं हे पण काम झालं तेवढ्या टायमिंगमध्ये. आणि बघा केस मी वॉश केलेत, म्हणजे धुतलेत 30 मिनिटानंतर. आणि तुम्ही बघत असाल केसांना किती छान शाईन आली आणि प्रत्येक केसने केस मस्त कलर झालाय आणि खूप छान टेक्स्चर पण केसांचं खूप छान वाटतं.
तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.